दहावी अ वाले वेलकम to online learning. Today we will discuss on the topics which is very important from chapter number 1, heredity and evolution. First part, that is translation, translocation, ट्रान्स्क्रिप्शन. आय थिंक यू बेटर अंडरस्टूड. तो तुम्हाला समजलेला आहे, त्याबद्दल तुम्ही काही शंका व्यक्त केलेली नाही आहे. काल आपण एक व्हिडिओ पाहिल्यानंतर थोडासा तुम्हाला विषय असा वाटला की सरांनी सांगावं, म्हणून गणेश, गौरव यांनी विनंती वजा मला रिक्वेस्ट केली, सर थोडंसं अजून समजावून सांगा, व्हिडिओमधून काही गोष्टी आम्हाला क्लिअर होत नाही. आणि म्हणून त्यासाठी हा धडा थोडासा शाब्दिकदृष्ट्या कॉम्प्लिकेटेड असल्याने मी तुम्हाला काही भाग मराठीमध्ये, काही इंग्लिशमध्ये अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिलं, which part is dropped from this chapter, that is important, that you see the page number, I think page number 3, पेज नंबर 3 वरचा जो भाग आहे इव्हॅल्युएशनचा खालचा, you see the evaluation, can you recall, हा जो पहिला पार्ट आहे, can you recall. त्यानंतर इव्होल्युशनचा हा पार्ट आहे, इव्होल्युशन, व्हॉट इज इव्होल्युशन, बट द हिस्ट्री ऑफ इव्होल्युशन, उत्क्रांती घडून येण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो थोडासा, तो सगळा पार्ट जवळजवळ त्यांनी ड्राफ्ट केलेला आहे. तो बघून घ्या, तुम्हाला मी पाठवलंय तरी बघून घ्या. इव्हॅल्युएशन, EVOLUTION, इव्हॅल्युएशन. थोडंसं डिस्क्रिप्शन त्या प्रोसेसमध्ये, हिस्ट्रीमध्ये दिलेलं आहे. पृथ्वीची निर्मिती इथपासून 350 करोड वर्ष या प्रोसेसला लागले. दॅट मीन्स द फॉर्मेशन ऑफ प्लॅनेट, सन, या सगळ्या घटनांना हळूहळू बदल होत तो बदल आपल्यापर्यंत आलेला आहे, सजीवापर्यंत आलेला आहे. इव्हॅल्युएशन इज अ ग्रॅज्युअल चेंज occurring in living organism or a long duration. म्हणजे सजीवामध्ये जे बदल होत गेलेले आहेत, जो बदल होत आलेला आहे, हा बदल लॉंग ड्युरेशन कालावधीमध्ये आहे. इव्हॅल्युएशन इज अ ग्रॅज्युअल चेंज, इज अ ग्रॅज्युअल change in living organism, occurring in living organism. Evolution is a gradual change occurring in living organism or a long duration, or a long duration. फार मोठा कालावधी याला लागतोय, लक्षात घ्या. Evolution is a gradual change occurring in living organism in a long duration. Actually, this is the short definition of evolution. उत्क्रांतीची ही छोटी व्याख्या आहे. Evolution is a gradual change occurring in living organism
during the long in the long duration is called evolution. Thus, is a very slow going process through which development of organism is achieved. It is a long process. It is a lengthy process. Long ago it is happened, and that is why this is a very slow going process through which development of organism is achieved. Achieved म्हणजे मिळवली. ही एवढा चेंज अचीव करण्यासाठी मिळवण्यासाठी लॉंग ड्युरेशन कालावधी लागतो. All the stage in the change occurred in various components ranging from stars and planet in the space to the biosphere present on the earth should be included in the study of evolution. Not only the change of living organism, not only the change that occur in living organism, केवळ लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधला बदल आपण या इव्होल्युशन मध्ये बघत नाहीये, तर स्टार मध्ये होणारे बदल, प्लॅनेट, सन, देन द आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑफ प्लॅनेट, या सगळ्या बदलांचा अभ्यास या इव्होल्युशन मध्ये केला. आणि म्हणून इव्होल्युशन इज अ ग्रॅज्युअल चेंज अकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधला सततचा होणारा बदल आहे. यू नो दॅट द चेंज इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज अकॉर्डिंग टू द नॅचरल चेंज. इट इज अ नॅचरल चेंज. इट इज अ नॅचरल चेंज दॅट वी नो दॅट जर एखादा सजीव निसर्गाच्या बदलाशी सामावून घेत नसेल, if any organism does not accept the natural change, he must have to die. That organism must have to die. त्याला मरावंच लागेल, तो जगू शकत नाही. That means will have to adapt. The living organism which adapt the natural change, that can survive. लक्षात घ्या, जो नैसर्गिक बदलाशी सामावून घेतो तोच सजीव जिवंत राहतो. म्हणजेच लक्षात घ्या, निसर्गात होणाऱ्या बदलांना जो सहकार्य करतो, we know that biodiversity. Biodiversity is a process in which the variety that we see in living thing which exist on earth surface, हे आपण जेव्हा बोलतो, the variety that we see in living organism which exist on earth surface called as biodiversity. And this biodiversity occurs in living organism due to the natural change. It is a natural change. निसर्गात जसे बदल होतात तसा तो जीव आपल्या शरीरामध्ये बदल करून घेतो. Which is nothing but evolution. You better understood now. Evolution, गौरव, गणेश, आशिष, केतन, तेजस, कधीतरी असं वाटतं तुमची नावं घ्यावेत. तुम्ही त्या वेळेस कधी कधी रिस्पॉन्स देत नाही. केतन, आशिष, जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकतो तेव्हा तुमचे काही रिस्पॉन्स नसतात, नंतर येतात. तुम्ही सामील आहात असं काही त्याच टायमाला व्हिडिओ बघायला पाहिजे असं काही नाही. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन इव्हॉल्युशन. Then our next topic, which is very important, that is fossils, theory of evolution.
थिअरी ऑफ इव्हॅल्युशन मध्ये एव्हिडन्स ऑफ इव्हॅल्युशन, ते खडकावर काही ठसे आपल्याला आढळले. त्यानंतर वेस्टिजियल ऑर्गन्स. नेक्स्ट टॉपिक आपला इम्पॉर्टंट आहे वेस्टिजियल ऑर्गन्स. Vestigial organs. Uncontrolled development of tissue. Suppose काही विद्यार्थी पेन असा हातामध्ये घट्ट पकडतात. काही मुलांना लहानपणी असं थंब च्युइंग करण्याची सवय असते आणि ती बराच काळ त्याची ती जात नाही. कालांतराने ते बोट त्या मुलाचं काय होतं, लहान होतं, विच इज युजलेस ग्रोथ. लंबगोल होतं बोट, कधी कधी छोटं होतं इतर बोटापेक्षा. नेल्स त्याचे जातात. नेल इज अ युजफुल ऑर्गन इन आवर बॉडी, but which is useless growth. You better understood. That means degenerated or underdeveloped. Degenerated or underdeveloped useless organs. हा शब्द सोपा आहे. अंडर डेव्हलप, युजलेस ऑर्गन्स. अंडरडेव्हलप युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम called vestigial organs. That means a sudden part of our organs, uncontrolled growth of certain part of the body, which is totally useless for that organism. But certain part is useful for other organisms. त्याच स्पेसीज मधल्या, लक्षात घ्या, ह्युमन बिईंग मध्ये लॉट ऑफ स्पेसीज आहेत. You see the variety in living things in human being, because that variety we say the species. We see the variety in plant also. Certain plants, aquatic plants, terrestrial plants, फरक आहे ना त्यांच्यामध्ये. आणि काही झाडांना अनकंट्रोल ग्रोथ झालेली असेल, ती युजलेस असेल, काही झाडांना ती उपयुक्त असेल. बट वी से दॅट वेस्टिजियल ऑर्गन्स अनडेव्हलप्ड युजलेस ऑर्गन that found in organism, living organism, is called vestigial organs. Certain काही evidence त्यांनी दिलेले आहेत. काही evidence दिलेले आहेत त्यांनी. Appendix, which is useless in human being. Appendix, you see the uncontrolled growth of small intestine, large intestine, which is useless in human being, but it is useful and fully functional organ in रिमांड्स. दुसऱ्या काही प्रजातीमध्ये, रिमांड्स मध्ये हे काय आहेत, युजफुल आहेत. लक्षात घ्या, असे काही एव्हिडन्स त्यांनी दिलेले आहेत. सिमिलरली द मसल्स ऑफ एअर पिना, आपल्याकडे याचा काय उपयोग नाही ना. बट यू सी इन द एनिमल्स, the ear pinna, the muscles of ear pinna, they use like this.
In case of elephant, you see the muscle pinna is useful, but in human being, this muscle pinna is totally useless. You cut it from here, इथून कापून टाका, काय फरक पडणार? ऐकायला येणारच आहे. फक्त पिना काय करतो, ज्या अल्ट्रा व्हायलेट साऊंड आहेत त्या रिसीव्ह करतो आणि तो रिफ्लेक्ट करायचं काम करतो. इज अ व्हेरी मायनर वर्क्स, इज व्हेरी रिलेटिव्ह ॲज कम्पेअर विथ अदर ॲनिमल्स. इट इज व्हेरी मायनर वर्क्स. लक्षात आलं? म्हणजे जे आपल्याकडे युजलेस आहेत, अनकंट्रोल ग्रोथ ऑफ सर्टन ऑर्गन्स, underdeveloped useless organs which are useless in certain species, they are also useful in other species. Such organs are called vestigial organs. लक्षात घ्या, vestigial organs हाही त्याचा अर्थ आहे. तुम्ही कधी कधी इव्हॉल्युशन मध्ये लक्षात घ्या, इव्हॉल्युशन इज अ नॅचरल चेंज. तुम्ही तुमच्या आळसापायी काही शरीराच्या ऑर्गनचा फार काळ वापर केला नाही तर ते वेस्टिजियल ऑर्गन मध्ये जातात. रिमेंबर, आम्ही कधी कधी तुम्हाला शाळेमध्ये उठाबशा काढायला लावतो, बरोबर? आपले पायाच्या मसल्सला तुम्ही कधी व्यायाम देतच नाही, त्यांना कधी स्ट्रेच करतच नाही. त्यामुळे ते काय होतात, मर्यादित राहतात, त्यांची लांबी मर्यादित राहते. आणि सडनली तुम्ही शाळेमध्ये एक्सरसाइज केली की दुसऱ्या दिवशी तुम्हाला पेनिंग सुरू होतं. ते पेनिंग करणं म्हणजेच तुमच्या आळसापायी ते ऑर्गन्स हळूहळू निकामी होत जातात. is a gradual change occurring in our body. You does not support to the natural change. आणि मग अशा प्रकारे अचानक एखादा डोंगर चढायला लागला तर पाय दुखणे, हे जे बदल आहेत हे इव्होल्युशनच्या आणि वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत. हा लेमार्किझमचा एक सिद्धांत आहे. पुढे तुम्हाला लेमार्किझमचं असं म्हणणं आहे की तुम्ही शरीराचा कुठचाही भाग जर काही काळ, बऱ्याच काळ, लॉंग ड्युरेशन जर वापरात आणला नाही, तो आळसामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे, तर हळूहळू तो युजलेस होत जातो. हे लेमार्किझमचं त्याला सिद्धांत म्हणतात. पुढे आहे तो लेमार्किझम सिद्धांत. दॅट इज इम्पॉर्टंट थिंग. नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक, paleontological evidence. paleontological evidence असा उच्चार आहे तो. PALAEON PALEONT. paleontological evidence. हा काय आहे paleontological evidence? It is nothing but a question may arise in your mind that which organism extinct millions of years ago. आपल्यामधून काही सजीव हे नष्ट झालेले आहेत, त्याचा काय पुरावा आहे? याचा पुरावा आपल्याकडे काय आहे? तर evidence is present and that found in the earth's surface in the form of fossils. What is fossils? You know, long duration. Certain evidence also occur in earth's surface. जसे आता आपल्याकडे अर्थक्वेक होतात, वल्कॅनोज होतात, असे काही बदल
त्यावेळेस सुद्धा होत होते. अर्थक्वेक होत असेल, व्हॉल्कॅनो होत असेल, असे काही बदल त्यावेळेस होत असतील, त्यावेळेस द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ब्युरिड अंडर द अर्थ सरफेस, सूक्ष्म जीव त्यावेळेस जमिनीमध्ये गाडले गेले. आणि बिकॉज ऑफ ट्रिमेंडस प्रेशर्स these microbes convert into the fossils. त्यांचे आता एखादे सपोज आपण हा पेन आहे, हा अर्थ सरफेस मध्ये पिरियड झाला आणि द ट्रिमेंडस प्रेशर्स ऍक्ट्स ऑन अदर साइड. द tremendous pressure when occur on this pen, the size is changed, that material which present inside the pen that remove out, and because of tremendous pressure this soil convert into rocks. त्या मातीचं खडकामध्ये रूपांतर होईल आणि त्या खडकावर या पेनाचा ठसा आपल्याला दिसेल. That is nothing but the fossils of that living organism, and that is the evidence which shows the living organism with extinct, आपल्यापासून निघून गेलेले लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यावेळेस अस्तित्वात होते. त्याचे खडकावरचे ठसे आपल्याला फॉसिल्स आपल्याला दिसतात. आणि these fossils is nothing but the study of these fossils is an important aspect to study of evolution, and this process is called as paleontological evidence, which is given on page number 5. Fossils चा अर्थ परत सांगतो तुम्हाला. Fossils म्हणजे काय? The living organism that is buried under the earth's surface because of tremendous pressure, they convert into fossils, and the carbon compounds that present inside that fossil they convert into fossil fuels. ते फॉसिल आणि फॉसिल फ्युएल्स ते ठसे आणि त्याच्यामधून बाहेर पडलेलं जे इनऑर्गॅनिक मटेरियल आहे त्याचं फॉसिल फ्युएल मध्ये रूपांतर झालं. दॅट वी से द क्रूड ऑइल इज अ फॉसिल फ्युएल. फ्रॉम दॅट क्रूड ऑइल वी कॅन remove the diesel, petrol, kerosene, everything. Okay, these are the carbon consumptions which is given on connecting the links that present. Once the age of fossil been determined by such a technique, it becomes easy to reduce the information about the earthwhile organism. The last important topic is a Darwin and Lamarckism theory. आता याच्यामध्ये तुम्हाला मी थोडक्यात सांगितलेलं आहे डार्विनचा सिद्धांत काय. डार्विनचा सिद्धांत काय थोडक्यात आता मी तुम्हाला त्याचा एक छोटा व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला आहे. तर डार्विनच्या सिद्धांतामध्ये द लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच कॅन सपोर्ट द इन्व्हायरमेंटल चेंज, दॅट नॅचरल चेंज, they can survive only, other must have to die. जे नैसर्गिक बदलाशी समाविष्ट होत नाही ते मरतात. ते डार्विन सिद्धांतामध्ये. देन डार्विन हॅड पब्लिश अ बुक टायटल दॅट इज ओरिजिन ऑफ स्पेसीज. त्याने ते बुक प्रसिद्ध केलं. त्यामध्ये डार्विन सिद्धांतामध्ये महत्वाचं आहे the certain objections, some of the main objections which is given in your book page number 7. Natural selection is not only the factor responsible for the evolution. According to Darwin, only the natural selection is the reason of evolution. म्हणजे उत्क्रांतीसाठी नैसर्गिक बदल हा एकमेव घटक कारणीभूत नाही. पण डार्विननं असं सांगितलं की तो एकमेव घटक आहे. ओनली द नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर द इव्हॅल्युएशन.
पण त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं गेलं, कारण त्याने काही तसे पुरावे पाठीमागे सोडले नाही. हे पहिलं ऑब्जेक्शन आहे. सेकंड, डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट द युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन्स. काही उपयुक्त आणि हानिकारक मॉडिफिकेशन्सचं त्यांनी एक्सप्लेनेशन केलं नाही. देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट द स्लो चेंज अँड अब्रप्ट चेंज. Irrespective of all these objections, Darwin work evolution is a main base, म्हणून त्यांना काही नाकारता येणं चालणार नाही. त्यानंतर इम्पॉर्टंट भाग आहे पुढचा, लेमार्किझम. त्याची आता हिस्ट्री तुम्हाला बघायची गरज नाही, डार्विनची पण नाही, लेमार्किझम पंची हिस्ट्री बघण्याची आवश्यकता तुम्हाला नाहीये. लेमार्किझमच्या म्हणण्यानुसार मी जसं तुम्हाला सांगितलं, is a morphological change occurring in living organism are responsible of evolution, and the reason behind these morphological change is activity or laziness that organism. ऍक्टिव्हेट ऑर्गॅनिझम असेल, जसं की मी तुम्हाला सांगितलं आता, जर तुम्ही ऍक्टिव्हेट असाल, जर तुम्ही शरीराच्या प्रत्येक अवयवाला व्यायाम देत असाल, देन यू से द ऍक्टिव्ह पर्सन. आणि जर तुम्ही लेजीलेस असाल, तुम्ही आळशी असाल, तर तुमच्या शरीरातले काही ऑर्गन्स हे काय होतात, निकामी व्हायला लागतात. व्हेरी इम्पॉर्टंट थेरी, लेमार्किझमची थेरी फार महत्वाची आहे. ऍक्टिव्ह पर्सन चे सर्व अवयव हे कार्यरत असतात, बट लेमार्किझम से दॅट बिकॉज ऑफ लेजीलेस, आळसीपणामुळे तुम्ही शरीराच्या काही अवयवांना ऍक्टिव्हेट करत नसाल, कार्यरत करत नसाल, तर ते कालांतराने निकामी होतात, असं लेमार्किझमचं मार्किंग आहे. त्याला त्या थेरीमध्ये म्हटलेलं आहे. त्यांनी काही त्याचे इव्हिडन्स त्यांनी दिलेले आहेत. कॅमलचं इव्हिडन्स दिलेलं आहे. कॅमल सतत काय करतो, उंचावरच्या झाडाची पानं खायला जातो, आणि त्यामुळे त्याची मान काय झालेली आहे, व्यायामाने उंच उंच होत गेली. आता आपण जर पाहिलं तर ते इव्हॉल्युशन, तो बदल, ती उत्क्रांती त्या प्राण्यामध्ये आपल्याला दिसते. बिकॉज दिस कॅमल इज ऑलवेज सर्च द फूड फ्रॉम टॉल ट्रीज, अँड दॅट इज वाय ही ऑलवेज ट्रेस द नेक. मानेला सतत ट्रेस दिल्यामुळे हा सततचा बदल, इव्हॉल्युशन इज अ लॉंग पिरियड डेव्हलपमेंट इन ऑर्गन्स, त्याचं इव्हिडन्स दिलेलं आहे. त्यानंतर डक्स विच इज स्विम इन द वॉटर. तुम्ही बघा, त्या बदकाच्या पायाला असे पडदे असतात, तो सतत काय करतो, त्याचा पाय वल्लव्यासारखं वापरतो, बिकॉज ही इज ऑलवेज ट्रेस टू द लेग्स. तसंच काही इमू पक्ष्याचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. इमू पक्षी हा वजनाने जड असल्यामुळे तो हवेमध्ये उडताना पंखाचा वापर त्याने कमी केला. कालांतराने त्याचे पंख युजलेस झाले. ही कांट फ्लाय इन द एअर, तो हवेमध्ये उडू शकत नाही, बिकॉज त्याचे विंग्स काय झाले, वीक झाले. हे काय आहे, हे लेमार्किझमची थेरी आहे, लक्षात घ्या. दीज आर द इम्पॉर्टंट टॉपिक्स. पुढचा भाग तुमचा जो हे आहे ना, स्पेसिसिएशन, पेज नंबर 9 मधला पूर्ण भाग हा ड्रॉप केलेला आहे. तो काय तुम्हाला अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. दीज आर द इम्पॉर्टंट पार्ट्स दॅट वी विल. आज संध्याकाळी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ प्लस आज दिवसभर तुम्हाला एक व्हिडिओ मी टाकलेला आहे. ज्याने तो व्हिडिओ पाहून झाला आहे, तो मला 8च्या अगोदर असा सिग्नल द्या, म्हणजे तुम्हाला पहिला धडा हा पूर्णपणे समजेल. हॅव अ गुड डे.